तर कोकणात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। कोकणात कोसळणाऱ्या पावसानं खेडच्या जगबुडी नदीला पूर आलाय। त्यामुळे 32 गावांचा संपर्क तुटलाय। खेडमध्ये मागील 24 तासात 297 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। रत्नागिरीत आतापर्यंत 99 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि पावसाचा वाहतुकीवर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम झालाय। कोकण रेल्वे देखील उशिराने धावते। शिवाय परशुराम घाटात दरड कोसळले, त्यामुळे वाहतूक जी आहे ती एकेरी मार्गावरून वळवण्यात आली आहे। त्यामुळे या पावसामुळे मुंबई गोवा हायवेवरची वाहतूक हळूहळू सुरू आहे। तर कोल्हापुरात पडत असलेल्या पावसामुळे 7 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेत। काळंबवाडी धरणातून 900 क्युसेक्स तर राधानगरी धरणातून 1600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जिल्ह्यातील सर्व धरणं जी आहेत ती भरलेली आहेत। तर रत्नागिरीतल्याच पावसाचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी मुश्ताक खान यांनी। गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता माझ्या मागे की कशा पद्धतीने इथे पाऊस पडतो आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाची जी संततधार आहे ती कोकणामध्ये सुरूच आहे। गेल्या 24 तासामध्ये खेडमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे। जवळपास 300 मिलीमीटर एवढा पाऊस एकट्या खेडमध्ये झालेला आहे आणि त्याबरोबरच मंडणगड असेल तिथे 160 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। दापोलीमध्ये सुद्धा 100 पेक्षा जास्त मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। खेड शहरामध्ये पूर्णतः पावसाचं पाणी घुसलं होतं। खेड बाजारपेठ पाण्याखाली गेली होती आणि तिथे दुकानांमध्ये चिखल साचलेला आहे अशी परिस्थिती खेडमध्ये आहे। आणि गेल्या काही दिवसांपासून जो काही हवामान खात्याने इशारा दिला होता त्याप्रमाणे इथे पाऊस कोसळतो आहे। अतिवृष्टी म्हणता येईल अशी काहीशी परिस्थिती इथे आहे। चिपळूणमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे। उत्तर रत्नागिरीत काल दिवसभर पाऊस होता, पण आता रत्नागिरीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू झालेला आहे। दक्षिण रत्नागिरीमध्ये सुद्धा पाऊस आता पडतो आहे। एकंदरीतच ज्या पद्धतीने या कोकणामध्ये पाऊस पडतो आहे त्यामुळे कोकणातल्या जी लोक आहेत ती जाणारी असतील किंवा येणारी असतील त्यांचे हाल होत आहेत। त्यामध्ये मग मुंबई गोवा महामार्ग असेल किंवा इतर जे आतले मार्ग असतील त्या ठिकाणी इथे मोठ्या प्रमाणावर अडचणी लोकांना येत आहेत। मुंबई गोवा महामार्ग काही काळासाठी ठप्प झाला होता, तर तिथे सुद्धा आता एकेरी वाहतूक सुरू झालेली आहे, पण संथ वाहतूक या सगळ्या महामार्गावर सुरू आहे। प्रशासनाने सुद्धा लोकांना आवाहन केलं आहे की जर अगदीच आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं, अन्यथा घराबाहेर लोकांनी पडू नये। आणि येत्या पुढच्या काही दिवसात सुद्धा कोकणामध्ये अशा प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तसा अंदाज सुद्धा हवामान खात्याने वर्तवला आहे। दरम्यान कोल्हापुरातून अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे। कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरण क्षेत्रात मात्र पावसाची संततधार सुरू आहे। परिणामी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे। 2 दिवसापूर्वी काळंबवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे, त्यामुळे या धरणातून 900 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या अगोदरच्या पावसामुळे राधानगरी धरण ही पूर्ण क्षमतेने भरलेले आहे। या धरणातून सध्या 1600 क्युसेस वीजगृहासाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे। परिणामी नद्यांच्या पाणी पातळीची आता झपाट्याने वाढ होताना आपल्याला दिसत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातले 7 बंधारे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत आणि या मार्गावरची जी पूर्ण वाहतूक आहे ती बंद झालेली आहे। एकंदरीतच पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्रामध्ये होणारा पाऊस आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत होणारा धरणातील पाण्याचा विसर्ग, त्यामुळे नद्यांची पाणी पातळी जी आहे ती वाढताना दिसत आहे आणि 7 बंधारे सध्या आहेत ते पाण्याखाली गेल्याचं चित्र आता पाहायला मिळते।